पहिले मानत घेणारा हा गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती हा देखील चेंडू उघडवला आहे परंतु पटका फसला क्षेत्ररक्षक डाऊन द शेल आणि पकडली जाते शेल आणि संपवला आहे बॅट्समन वसंत ह्याचा खेळ पहिलं विकेट पहिला गोलंदाजी मार्क वरती सुनील आलेत स्ट्राइक एंडला आपण नवीन बॅट्समन इथे मात्र नो चेंडू पंच घोषित करतायत अबंदरच्या स्वरूपामध्ये इथे मात्र ओव्हरफेकी देखील झाली आहे पाहू शकाल 2-2 क्षेत्ररक्षक बॅकअपला होते परंतु तिथे त्यांना अडवण्यामध्ये यश देखील मिळालं नाही पण शेवटच्या क्षणाला रमेश याने मात्र चेंडू अडवला आहे आणि इथे धाव संख्या पाहायला मिळते 9+ टोटल पंच किती धाव संख्या घेतली आहे 2 धावा प्लस 2+1 अशा 2 धावा ॲड होतील 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 3 या अंकावरती पहिला चेंडू निर्धाव आला त्याच्यानंतर विकेट आणि बॅट्समन सुरेश आपण इथे 9+2 अशा 2 धावा 3 धावा ना एकूण 2 धावा ॲड 2 धावसंख्येच्या मदतीने श्री गणेशा झालाय इथे मात्र स्लॉट मध्ये होता आणि फेकला पार्किंग प्लॉट मध्ये हाला लंगनच्या डोक्यावरून ठोकला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 8 या अंकावर जाऊन स्थिरावली आता पहिल्या चेंडूवरती आला निर्धाव चेंडू त्याच्यानंतर आला विकेट आणि त्याच्यानंतर 9+1 अशा 2 धावा आणि त्याच्यानंतर आला षटकार फील्डच्या चेंडूवरती 8 धावा धाव फलकावरती हा देखील चेंडू चांगला आहे थोडासा टेक ऑफ होत असताना अतिरिक्त बाउन्स झालेला चेंडू आपण पाहतोय आपण इथे आला चेंडू निर्धाव या चेंडूची नितांत गरज आहे मुंडेवाडी संघाला इथून तो संघ जिंकला तर क्वार्टर फायनलमध्ये धडक मारेल तो सुरेश टिलेवर मुंडेवाडी संघ परंतु दोन्ही संघ मात्र प्रयत्नात असतील इथून सामना जिंकण्याचा हा देखील पॅडल स्वीपच्या स्वरूपामध्ये चेंडू चालला त्यांतर करत लॉंगलेग क्षेत्राला परंतु क्षेत्ररक्षकामध्ये लागलेली शर्यत आणि शेवटच्या क्षणाला चेंडू मात्र बाउंड्रीलाईनच्या बाहेर होतोय इथे आल्या 4 धावा चौकार चार चेंडूचा खेळ संपला आणि 12 धावा धाव फलकावरती यस यस पंच इथे ओव्हर समाप्त झाले म्हणजे बंद आता चेंडू 1ची पेनल्टी इथे आणि दुसरी ओव्हर देखील 5 षटकांची 5 चेंडूंची असेल याची देखील नोंद घ्या म्हणजे ह्या ओव्हरमध्ये समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागल्या त्या तब्बल 12 धावा पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि धाव फलकावर धावा लागला त्या 12 धावा आता ओव्हर क्रमांक 2 मध्ये प्रकाश आलेत त्यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाजी मार्कवर सज्ज देखील झालाय यस या ओव्हर देखील 5 चेंडूंची असेल याची देखील नोंद घ्या पंचांना देखील आपण ताकीद देऊया इथे देखील लावून अपील पंचांकडे पंच फिंगर अप करत असताना सांगत असताना पाठची लेडी गेज घेतली आणि प्रेक्षकांनी काम चोख बजावलंय आपण पाहू
या ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती भेटली जाते आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आलेली एक विकेट आणि ह्या ओव्हरमध्ये आलेली एक विकेट, टोटल 2 विकेट मैदानाच्या बाहेर झाल्यात. त्या गुडबन टीमच्या संख्येवरती लागणारा हा दुसरा हादरा टीम गुडबन संघाला. दाखल झालेत. आपण पाहू शकाल नयन मात्र सलामीला गेला होता, तो अजूनही मैदानामध्ये तल ठोकून उभा राहिलाय. चला स्पीडअप करा, पंचांना देखील विनंती असेल आपण देखील टायमर आता लावण्याचा कृपया तुम्हाला देखील याची दक्षता घ्यावी. आपण लवकरात लवकर कमी वेळामध्ये सामना कसा कव्हर होईल याच्याकडे आपण देखील लक्ष द्या, कारण की आयोजक देखील आमच्यावरती आता दबाव देत आहेत. आम्ही तुमच्यावरती देखील आता दबाव देऊ. उलटा चेंडू लोबर पुलटा चेंडू कन्वर्ट केला आहे. डीप मध्ये शतक्षक पोहोचले, एक सिंगल मात्र कंप्लीट झाले. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि इथे फलंदाज मात्र आता पंच देखील सांगतील की इथे फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद देखील झालेत. म्हणजे एक धावसंख्या स्कोर देखील होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि एक धाव संख्येच्या मदतीने 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये 13 धावा धाव फलकावरती. धन्यवाद मास्टर, धन्यवाद. ही तरी की रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट गेली आहे. तिसऱ्या क्रमांकाची आल्या पावली मात्र प्रकाशला देखील परत प्रवास करावा लागला आहे आणि ही ते 13 धावसंख्येवरती लागणारा तिसरा हादरा नवीन बॅट्समन वासुदेव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. वासुदेव प्रकाश गोलंदाजी मार्कवर ओव्हर क्रमांक 2 मध्ये आले ना. अद्यापर्यंत पाहायला गेलं तर 1.2 चेंडूचा खर्च समाप्त झाला आणि धावफलकाचा विचार केला तर 13 धावा धावफलकावरती. 3 षटकांची मॅच. हे षटक देखील 5 चेंडूंचं असेल याची देखील नोंद घ्या. 2 चेंडूंची पेनल्टी देण्यात आली गुडबन टीमला लेट आल्यास कारणास्तव. हा देखील अतिशय ब्लॉकल चेंडू टाकला होता. पंचांकडे लाव उडली अपील केली. पंच सांगत असताना लेग स्टिक मिस असताना इथे मात्र लेग बाईसची आलेली एक धाव एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 अंकाने वाढली जाऊन मात्र पोहोचेल ती 14 या धावसंख्यावरती. ओव्हर क्रमांक 2चा खेळ मैदानामध्ये चालू आहे. प्रकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे आणि आतापर्यंत पाहायला मिळालं एक चिंगूस गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रकाश यांच्याकडून पाहायला मिळते. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या तब्बल 12 धावा आपण पाहतोय. टप्प्याचा चेंडू टॅप केलेला चेंडू आपण पाहतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देत आहेत. एक सिंगल मात्र कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने 15 धावा धाव फलकावरती. ओव्हर क्रमांक 2 मैदानामध्ये चालू आहे आणि शेवटचा आणि अंतिम चेंडू आपण पाहू शकाल या ओव्हरमधला. अद्यापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. म्हणजे आता शेवटचा आणि अंतिम चेंडू प्रकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज. शेवटचा चेंडू आपण पाहतो 15 धावा धाव फलकावरती. हा देखील समोर बॅक टू द बॉलर खेळण्याचा प्रयत्न झाला होता. स्वतःच्या फलोत्रेमध्ये अडवण्याचा प्रयत्न झाला होता. एक सिंगल कंप्लीट वेगाने घेतली आहे आणि दुसरीच्या प्रयत्नाला फंबल झालं आणि लगेच 2 धावा कंप्लीट देखील केल्यात. ओव्हर क्रमांक 2चा इथे खेळ समाप्त झाला आहे आणि ओव्हर क्रमांक 2च्या समाप्तीनंतर 8.50च्या सरासरीने स्किंग रेटने धावसंख्या उभी केली आहे. ती गुडबन टीमने 17 धावा. आता शेवटचं आणि अंतिम षटक आपण पाहू शकाल. तत्पूर्वी एक संधी देऊया विजय मास्टर अक्षय यांना.
मार्क वरती आपण पाहतो शरद संदीप यांना इन्व्हाइट केलं. पहिला चेंडूवरती स्वागत केलं गोलंदाज संदीप याचं. चेंडू फेकून दिला काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून. हा आलाय षटकार. सॉरी 23 धावा फलकावरती हा देखील आला चेंडू. चांगला चेंडू आपला पाहायला मिळतोय आणि ह्या चेंडूची गरज देखील असेल ती मुंडेवाडी टीमला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 23 धावा धावफलकावरती. 2.2 चेंडूचा खेळ मैदानामध्ये संपला गेला आहे आणि 23 धावा धावफलकावरती आपण पाहायला मिळत आहेत. इथे देखील आपण पाहू शकाल बॅटची लिडिंग एज घेतली होती. इष्टेक चुकले परंतु बॅकअप चांगलं भेटलंय. इथे एक चिक्की सिंगल मैदानामध्ये चोरताना पाहायला मिळत आहे दोन्ही फलंदाज आणि इथे एक सिंगलच्या मदतीनं टीमची धावसंख्या पुनश्च वाढली जाईल. जाऊन मात्र पोहोचते 24 या धावसंख्येवरती. शेवटचं स्लॉक षटक आहे. खांद्यावरती जबाबदारी दिली संदीप यांच्या आणि आतापर्यंत पाहायला गेलं तर एक षटकार खाल्ल्यानंतर थोडंसं कमबॅक देखील करतायत. आता पहिला चेंडूवरती षटकार आला संदीपच्या विरोधामध्ये. त्याच्यानंतर 2 चेंडूवरती 1 धाव खर्च करतायत. हा देखील फिरून खेळण्याचा प्रयत्न ही त्या मात्र इष्टेक्षा पुनश्च चकलेत परंतु ही ते बॅकअप दिला. इथे आलेल्या 1+1 अशा 2 धावा वाईटच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या ॲड देखील केली जाईल. टोटल धावा 2 धावसंख्येच्या मदतीने लागली जाते स्कोर कार्डवरती 26 धावा धाव फलकावरती. इथे देखील फटका फसला होता. थोडासा फंबल देखील झालाय आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत आणि इथे मात्र फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये अति घाईनं संकटात नाही अशी परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. एक सिंगल मात्र कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने 27 धावा धाव फलकावरती. आता पाहायला गेलं तर अजूनही अजूनही उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष असेल. या पहिल्या पूर्वार्धाचा नवीन बॅट्समन आपण पाहू शकाल वासुदेव मात्र नयन मात्र बाद झालेत. आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. थोडंसं टेन्शन आलं 12व्यापर्यंत नयन आऊट झाल्यानंतर कारण त्यांना माहिती आहे नयनच्या बॅटमधून मोठमोठे फटके येत होते आणि त्यांना मात्र बाद करण्यामध्ये यश आलंय. हा देखील फटका आता फसला आणि इथे फलंदाज मात्र बाद देखील आपल्याला घोषित करतायत पंच. अजून एक विकेट 1 मोर विकेट डाऊन झाली आहे. टीम गुडबन संघाला लागणारा हा सलग आपल्याला पाहायला मिळतोय 5 बहादरा. इथे आता मात्र शेवटचा आणि अंतिम चेंडू 3ऱ्या ओव्हरचा पहिल्या पूर्वार्धाचा खेळ संपण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज संदीप आहेत आणि स्ट्राईक एंडला नरेश आपण पाहतो. आता मात्र युवी डेफिनेटली शीट मात्र केली आहे डिस्ट्रॉय. फलंदाजाला 4 मुंड्या चीत करत असताना पाहायला मिळते गोलंदाज संदीप. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. इथे मात्र पहिल्या पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला आहे आणि धाव फलकाचा विचार केला आपण धावसंख्या धाव फलकावर लागली ती 27 म्हणजे येणारे 18 चेंडू आणि 28 धावसंख्येची गरज असेल तर आपण लगेचच जॉईन करूया. लगेचच आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये बदल करूया. मायक्रोफोनवरती जॉईन करू आमचे साथी समालोचक शिवमजी लोभी सरांना.
27 धावा खर्च केल्या. आता येणारे 18 बॉल 28चे लक्ष्य. ओव्हर नंबर 1 मध्ये बॉलिंग मार्कवरती टीम गुडवन संघाकडून नरेश बॉलिंग मार्कवरती पॉवर प्ले नंबर 1 मध्ये. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन हुक करण्याचा प्रयत्न आहे. शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगले फिल्डिंग, वेल स्टॉप बाय द फिल्डर. इथून किमान मित्र म्हणेल 4 धावा वाचवल्यात. निर्धाव चेंडू होतोय. पहिलाच बॉल. 17 बॉलमध्ये आता 28चं इक्वेशन. 18 बॉलमध्ये 28. लक्ष छोटंही नाही आहे, लक्ष मोठंही नाही आहे. बॅलन्स टार्गेट सेट करत असताना पहिल्या षटकामध्ये कशी सुरुवात होईल यावरती दोनही संघांचा आता खऱ्या अर्थानं भवितव्य आहे. पहिलाच बॉल निर्धाव आलाय. नरेश पुन्हा सज्ज. नरेशचा बॉल दिशा इन बॉल पंच सांगत असताना लेग स्टिकच्या अतिरिक्त बाहेर बॉल चालला. इट्स अ वाईट बॉलचा कॉल पंचांचा. वाईट बॉल नाही, धावेचा श्रीगणेश होत असताना धावसंख्या आहे ती 1. 17 बॉलमध्ये आता 27चं इक्वेशन. प्रत्येक बॉलमध्ये समीकरण चेंज होताना आपल्याला पाहायला मिळेल, कारण 28चं लक्ष आहे. नरेशचा बॉल अतिशय वेगवान, भन्नाट वेग होता. प्रचंड वेगामध्ये हा बॉल खऱ्या अर्थानं डिलिव्हर्ड केला. ऑफस्टिकच्या लाईनला योग्य रीतीनं साकारत असताना दबाव टाकण्याचा प्रयत्न पहिल्या षटकामध्ये नरेशच्या माध्यमातून होतोय. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या आहे ती 1. या धावसंख्येवरती 2 निर्धाव बॉल आलेत अद्याप तरी 1 वाईट बॉलच्या संख्येनंतर. तिसरा बॉल घेऊन तयार. पुन्हा एकदा शरीराचा वेध घेणारा बॉल, शरीरभेदी बॉल. 1 अगेन डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी नरेशची राहिली अद्याप तरी. 28 वाचवत असताना अप्रतिम गोलंदाजी आहे. विश्वास ठेवला. सलामीच्या षटकाची जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारीचं ओझं अगदी विश्वासाला सार्थकी बॉलिंग करत असताना नरेशला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. स्लॉटमध्ये बॉल, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक वेगानं आलाय, पकडले, सुरेख कॅच. इथून मात्र फलंदाज 2 लगातारच्या निर्धाव बॉलचा प्रेशर आणि त्या प्रेशर रिलीज मध्ये विकेट मात्र इथे बहाल होत असताना लागलाय पहिला धक्का. कमांड डीजे. थँक्यू डीजे. चला बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅचचा टॉस. बॅट्समन आपण रेडी ठेवा प्लीज. नेक्स्ट मॅच चिंचमाल आणि त्यांच्या अगेन्स्ट विनिंग टीम. विनंती आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला देखील बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. धारदार गोलंदाजी आहे, विस्फोटक बॉलिंग. बॅकफुट जाऊन कट करण्याचा प्रयत्न आहे. फिल्डिंग अप्रतिम. 2 गाड्या एकाच ट्रॅकवरती. ॲक्सिडेंट निश्चित होणारच. तालमेल बिघडलाय आणि त्याचाच परिणाम एका मागोमागे लागणारा दुसरा लगातारचा धक्का बॅटर इथून होईल रनआउटच्या स्वरूपात बाद. अप्रतिम गोलंदाजी आहे नरेशची. वाईटची एक धाव आली आहे. पुन्हा बॉल हवेमध्ये. विकेट किपरचे प्रयत्न पुरे पडलेत, तोपर्यंत 1 रन तर मिळाली. बॅटच्या साह्याने अंतिम शेवटच्या बॉलमध्ये 1 धाव आली आहे आणि त्याच मदतीने धावसंख्या एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 आकड्यावरती. 18 बॉलमध्ये 28ची आवश्यकता होती. पहिल्या षटकात 2 आल्यानंतर आता 12 बॉलमध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. चला लगेच फिल्डिंग सेट करून घ्या प्लीज. लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा. टीम मीटिंग घेतली तर आयोजकांच्या वतीनं सूचना आहे 2 धावांची पेनल्टी दिली जाईल.
फास्ट केला थोडं, मी विनंती करतो फिल्डिंग करणाऱ्या टीमला. गुडबन संघ आपणास विनंती आहे वारंवार की आपलं क्षेत्ररक्षण आपण त्वरित सजवा. 12 बॉलमध्ये 26. बॉलिंग मार्कवरती प्रकाश आणि बॅटिंग मार्कवरती देखील प्रकाश. कोणता प्रकाश विजयाचा प्रकाश खऱ्या अर्थानं देईल आपल्या संघासाठी यावरती देखील लक्ष आहे. प्रकाश टू प्रकाश बॅटल. पहिलाच बॉल कोला टाकलाय क्लीन बॉलच्या स्वरूपात. मधली यष्टी उडवले, वाकवले यष्टी. लागलाय तिसरा धक्का टीम मुंडेवाडी संघाला. थँक यू डिसे. अनस्टॉपेबल यारकर जाऊन मधल्या यष्टीला आदरला बॉल. यष्टी वाकवली खऱ्या अर्थानं मधली फलंदाजाची. अप्रतिम बॉल होता. वेगवान तेज तरार यारकर. प्रकाशनं प्रकाशला बाद केलं. पीपी फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये इथून प्रकाशला बाद करत असताना इथून नवीन फलंदाज लेफ्टी बॅट्समन लवदास ऑन स्ट्राईक. फुलटॉस बॉल. लवदाचा फटका. क्षेत्ररक्षक आहे. जजमेंट चांगल्या रीतीनं झेल न मिळवण्याचं स्वीकारलं या खेळाडूनं. जजमेंट असणं फार गरजेचं आहे. याचंच उत्तर तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये. रन मिळते ती 1-1च्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोचते ती 3 या आकड्यावर. 25ची आवश्यकता आहे. 10 बॉलचा खेळ बाकी आहे. 25चं समीकरण. प्रत्येक बॉलमध्ये समीकरण दडलंय. मोठा फटका आला तर समीकरण सोपं होईल. डॉट बॉल आला तर समीकरण जड. 10 बॉल 25. वेगवान बॉल पडतो. दिशा खराब आहे. दिशाहीन बॉल. पंच सांगतात आमच्याकडे माहिती देत आहेत इशाऱ्यानं. वाईट बॉलचा इशारा. 2 जमिनी समांतर आहात. धावसंख्या 1नं पुढे जाते. पुनश्च एकदा धावसंख्या आहे ती 4 या आकड्यावरती. 24ची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे 10. 10 बॉल 24ची गरज. अक्रॉस द बॅट अलॉंग द कार्पेट. काऊ कॉर्नर झोन मध्ये फंबल पाहायला मिळेल. हलकीशी मिस फिल्डिंग. तोपर्यंत मिळाल्या धावा 2. 2च्या मदतीनं धावसंख्या 6 या आकड्यावरती. 22 हव्या आहेत. 9 बॉलचा खेळ इथून बाकी आहे. 9 बॉल 22. आणखी एक खरा बॉल. खूप खरा बॉल होता. लाईन अगदी खराब होती. वाईट बॉलचा इशारा पंचांचा. पंचांना बिझी ठेवण्याचं काम या षटकामध्ये. दुसरी एक्स्ट्राची धाव वाईट बॉलच्या साह्यानं. 7 धावा धाव फलकावरती. 21ची गरज आहे. बॉल शिल्लक येते 9. 9 बॉल 21. प्रकाशचा बॉल धीम्या गतीनं फिंगर रोल करत असताना निर्धाव चेंडू. डॉट बॉल. धाव संख्या थांबेल ती 7 या आकड्यावर. 8 बॉल 21 या धावसंख्येची गरज. वेगवान बॉल. पुनश्च एकदा आणखी एक निर्धाव. थोडा आता समीकरण जड होते. 7 बॉलमध्ये 21. प्रत्येक बॉलमध्ये आता इथून 3 धाव्या हव्या आहेत. 7 बॉलमध्ये 21चं इक्वेशन असताना मोठ्या फटक्यांकडे आता पाहावंच लागेल. समीकरण जड होत असताना षटकार साठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. हा फटका अप्रतिम आहे. स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून आकाशाला झेप घेत चाललाय बॉल सीमा पार. 6 धाबेन करता येतोय मॅच मध्ये. ट्विस्ट निर्माण करणारा षटकार.
करून घ्या आणि त्यांचाच पगार वाढवा. काय अप्रतिम संगीत आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. अक्षय दुलेंचं देखील कौतुक करूयात. 6 बॉलमध्ये 15. मॅचमध्ये काय चाललंय महत्त्वाचं नाही आहे, परंतु माझ्या संगीतानं मी मंत्रमुग्ध करेल याचीच ग्वाही देत असताना डीजे मास्टर अक्षय दुले. 6 बॉल 15ची गरज. हलक्या हातानं कट करण्याचा प्रयत्न आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलाय पंचांचा. गोलंदाज खुश नाही या निर्णयावरती, परंतु पंचांचा हा निर्णय अंतिम राहतो आणि इथून मात्र व्हाईट बॉलचा इशारा. 6 बॉलमध्ये आता 14 मॅचमध्ये मागील बॉलमध्ये आलेला षटकारानं शिरकाव केलाय. हेच तर क्रिकेट. एखादं मोमेंटम हवे असतं आणि ते मिळालंय शेवटच्या बॉलमध्ये आलेला षटकार. 6 बॉल 14ची गरज. धीम्या गतीचा बॉल बॅकफुटला जाऊन हॅमर करत असताना प्रोटेक्शन अवेलेबल आहे. इथून स्ट्राईक रोटेशन. धावसंख्या 1 पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. गौरव सांगतायत 15 या आकड्यावरती. 13ची आता आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 5. याच बॅटरच्या बॅटमधून मागील षटकामध्ये अंतिम क्षणी षटकार आलाय. आता त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत. जिद्दीनं उतरले दोनही संघ. एक एक सामना जिंकून एकमेकाच्या पुढे सरकलेत आणि आता इथून एका संघाचा प्रवास पुढे जाईल तर एका संघाचा प्रवास या स्पर्धेमधून इथेच थांबेल. एकीकडे 4 बॉलमध्ये 5 बॉलमध्ये 13 धावसंख्येची गरज आहे, तर एकीकडे 5 बॉलमध्ये 13 धावा वाचवायचेत. एखादा मोठा फटका पुन्हा कमबॅक होऊ शकतं. अकुटाप्याचा बॉल लाईन देखील कराव्या पंच सांगत असताना प्रेशर आणि प्रेशर. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. 5 बॉल आता 12 धावसंख्येची गरज. 5 बॉलमध्ये किमान 2 बिग हिट. 5 बॉलमध्ये 3 चौकार. भरपूर सारं इक्वेशन. काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. एक क्रिकेटचा थरार रणझुंजार. 5 बॉल 12ची गरज. फटका अप्रतिम निघाला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मोजून मापून तोलून मारलेला रुपये ऑन द गो. एवन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. हा धावसंख्येची गरज. हेच तर क्रिकेट सामना होता. कुठे सामना आलाय, कुठे नरेशनं केलेली मेहनत या मॅचमध्ये त्याच्यावरती पाणी सोडण्याचं काम या षटकात. आता 4 बॉलमध्ये 6. मॅच बॉल येतोय. ऑफिशियल मॅच बॉल येतोय. लवकरात लवकर गोलंदाजाकडे सुपूर्त करा. मॅच बॉल फार इम्पॉर्टंट आहे. ज्या मॅच बॉलनं तुम्ही धावा जमवलेल्या असतात तोच बॅटरला बॉल हवा असतो. 4 बॉल 6ची आवश्यकता आहे. फुलटॉस बॉल ऑन साईडला स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक वेगन आला. एक रन कंप्लीट. दुसरी साडी निघण्याचा प्रयत्न. इथे व्यवस्थित थ्रो गॅदर करू शकले नाहीयेत. ही चुकी आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. इथून 1 रन शॉटचा इशारा पंचांनी सांगितलाय. दुसरी धाव क्रीजमधून धावली अक्षरशः. इथे एकच धाव मिळाली. आता 3 बॉलमध्ये 5. काय सामना तुम्ही पाहताय. अफलातून मॅच. 3 बॉल 5. प्रयत्न करावे लागतील इथून. बॉल वाईट बॉल येतोय. पंचांचा इशारा. खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. प्रयत्न करावे लागतील. वाईट बॉलसाठी रिव्ह्यू नाहीये. 3 बॉलमध्ये 4 धावसंख्येची गरज आहे. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती. लहरों से डरकर नौका कभी पार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथून आता प्रयत्न करावे लागतील. इथून मात्र बॅटची कडा. इम्पॉर्टंट विकेट ऑफ दिस मॅच. कॅच ऑफ द मॅच पकडले. इथून मात्र महत्वपूर्ण यशस्वी फलंदाज संदीप इथून मात्र चाललाय माघारी. कमॉन डीजे.
आता आहे रफ टफ मॅच. दोनही संघ हार मानायला तयार नाही आहेत. कधी पारडं जड होतं बॅटिंग करणाऱ्या टीमचं तर कधी पारडं जड होतं फिल्डिंग करणाऱ्या टीमचं. हे सर क्रिकेट आहे. सामना कोणीही जिंको परंतु जिंकलाय तो इथे क्रिकेट. संघर्ष दिसतोय दोनही संघांकडून आणि हेच तर संघर्ष आहे. क्रिकेटमध्ये संघर्षाची जिद्द असावी लागते स्वतःला सिद्ध करण्यासाठी. दोनही संघाने स्वतःला सिद्ध केलंय परंतु 2 बॉलमध्ये 4 धावा करत इथून मात्र गुडवन संघ पुढे सरकेल का की इथून मात्र मुंडेवाडी संघ हा सामना आपल्या बाजूने वलवल. भन्नाट यारकर बॉल यारकर लेंथ 1 रन कंप्लीट झाले. दुसरीच्या प्रयत्नात बॅटर इथून होतोय आउट. आता एका बॉलमध्ये 3 धावसंख्येची गरज. सामना कंपल्सरी चेसिंग. एका बॉलमध्ये 3 किमान आता बाउंड्रीजकडे लक्ष द्यावं लागेल की इथून षटकार येईल की 3 धावा या पलून काढल्या जातील. सर्व काही समीकरण एका बॉलमध्ये 3 धावसंख्येची गरज. काय मॅच तुम्ही पाहताय. जबरदस्त बॉलिंग. एका बॉलमध्ये 3. तुम्हारे हर कामयाबी पे तुम्हारा दुनिया का सलाम होगा. तुम्हारे हर कामयाबी पे दुनिया का तुमके ऊपर सलाम होगा. डटकर करना सामना तो मुश्किल होगा. एक दिन हे वक्त भी तुम्हारा गुलाम हो जाएगा. इथून मात्र वेळ आता बदलवण्यासाठी एका बॉलमध्ये 3 धावसंख्येची एका संघाला गरज आहे तर एका संघाला 3 धावा वाचवण्याची गरज. क्रिकेट धावांसाठी बनला. धावा वाचवण्यासाठी. एकीकडे संघर्ष तर एकीकडे धावा जमवण्यासाठी. एका बॉलमध्ये 3. जबरदस्त सामना तुम्ही पाहताय. एका बॉलमध्ये 3 ची गरज आहे. दोन धाबांची पेनल्टी. एका बॉलमध्ये 5. हे नियम जे असोसिएशनने रचलेत ना ते तुमच्या खऱ्या अर्थानं काळजीपोटीच बनवलेत आणि त्यामुळे तुम्ही जर असे करत असाल तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. एका बॉलमध्ये आता 5. 6 धावा हव्या आहेत. षटकार हवा आहे मी तर म्हणेल. एका बॉलमध्ये 5. गोलंदाजाच्या चुकीवरती लक्ष द्यावं लागेल फलंदाजाला परंतु इथून चांगला बॉल फेकला तर सामना जिंकू शकतो तो मुंडेवाडी हा संघ. एक बॉल 5 धावसंख्येची गरज. जोरदार टाळ्यानं स्वागत करूया. शेवटचा एक बॉल शिल्लक. 5 धावांची गरज. इथे मात्र निर्धाव बॉल आला. डॉट बॉल. सामना जिंकलाय मुंडेवाडी टीमनं. इथे मात्र 28चं लक्ष होतं. 3 बॉलमध्ये 4 ची गरज असताना धावा डिफेंड झाल्यात. गुडवन टीमनं सामना जिंकलाय. माफ करा. चला नेक्स्ट मॅच इन ऍक्शन मध्ये चिंचमाल आणि गुडवन दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यात या लगेच. वक्रतुंड जामरुंग संघाला खऱ्या अर्थानं बाय मिळाली. सर्वोत्कृष्ट धावसंख्या 47 त्यांनी जमवली. इन ऍक्शन मध्ये आता सामना आपण पाहताय. गुडवन आणि त्यांच्या अगेन्स्ट चिंचमाल. टॉस केला जाईल. टॉस केला जाईल. जशी या मॅचला होईल सुरुवात या कमेंट्री बॉक्स मध्ये करूयात बदल. या ऐकूयात कमेंट्री बॉक्स मधून रमेश भांडिलकर सर यांचा आवाज.